ज्या गोष्टीची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघत होता ना, ते म्हणजे या निकीला चांगला धडा शिकवला पाहिजे. आणि त्याच पद्धतीचा प्रोमो आपल्याला बघायला मिळतोय की रितेश भाऊंनी तिकडे ही निकी आहे ना, तिला संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांची आणि संपूर्ण मराठी बोलणाऱ्या लोकांची माफी मागायला तिकडे लावलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, खरंच हे होणं खूप जास्त गरजेचं होतं, कारण की ही एक स्वतःला खूपच हाय स्टँडर्ड समजते ना, ही तसली नाहीये, ही खूप फालतू बाई आहे. आणि ही बिलकुल या घरामध्ये राहायच्या लायकीची नाही, कारण की हिला मराठीचे गेम कसे खेळले जातात किंवा मराठी लोक कसे आहेत हे तिला घंटा काही माहित नाहीये. आणि ह्याच दृष्टिकोनातून ही जी आजची शाळा आहे ना, ती होणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि संपूर्ण महाराष्ट्र याच गोष्टीची अपेक्षा करत होता की या आठवड्यामध्ये रितेश भाऊ जेव्हा सॅटर्डे संडेला येतील तेव्हा ह्यांना चांगलाच एक काय होतं, त्यांना आरसा दाखवायचा प्रयत्न हा रितेश भाऊंनी केला पाहिजे. आणि तो आपल्याला तिकडे बघायला मिळतोय प्रोमोतून. आणि ही एक खूप जास्त चांगली गोष्ट झालेली आहे. आता मला तर असं वाटतंय की ह्यांना डायरेक्ट काय होतं, पूर्ण सीझनसाठी नॉमिनेट करून टाका. मग ह्यांची कळेल की ह्यांना काय महाराष्ट्राच्या जनतेने काय सपोर्ट दिलाय. ह्यांना कोणीही महाराष्ट्रातील कोणीही माणूस हिला, कोणीही व्यक्ती हिला सपोर्ट करत नाहीये. आणि त्याचं उघड उघड आज रितेश भाऊंनी तिकडे तसं सांगितलेलं आहे. त्याच दृष्टिकोनातून तुमचं मत काय, रितेश भाऊंनी बरोबर केलं की नाही केलं, नक्की मला कमेंट मध्ये सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.